नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कांचन्स किचनमध्ये मी आज बनवणार आहे भोपळ्याचे घारगे. आमच्या इकडे त्यांना वडे म्हणतात. हे पहा, मी स्वच्छ धुवून घेतले. पाव किलो आहे भोपळा. मी कट करून घेते मधून असा. साल नाही काढत. थोडंसं पाणी टाकून घेऊ. फक्त थोडंसं तळाला फक्त हे बाजू खाली राहील असं. हे पहा, अशा प्रकारे. आता आपण 2 शिट्या काढून घेऊ याच्या. पहा, ह्या भोपळ्याच्या बिया आहेत. ह्या तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला दाखवते. आतमध्ये एक गर असतो बघा, अशा प्रकारे सोलायचा आहे. हे पहा, हे पहा, हा गर आहे. हा खाऊ शकतो. गावाला आमच्याकडे सुकवतात, नंतर सोलून खातात. छान लागतात. हे पहा, हे पंपकिन सीड भोपळ्याचंच आहे. हे अशा ह्या बिया सुकवून काढल्या जातात. त्या आपण लाडूमध्ये वगैरे वापरतो, त्याच आहेत या. इथे मी कुकरमध्ये काढून घेतलंय. थोडंसं गरम आहे. हे पहा, आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. साल अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. मॅशरने मी बारीक करून घेते. बारीक करून घ्यायचा आहे. गरम आहे थोडा, जास्त पण गरम नाही आहे, हलका गरम आहे. ही वाटी हीच झाली आपला भोपळ्याचा. 1 वाटी, छोटी वाटी आहे, जास्त मोठी पण नाही आहे. आता आपण तेवढाच गूळ घालून घेऊ. मी किसून घेतलाय. मिक्स करू. थोडंसं पाणीसारखं आता सुटेल गुळाला आणि किसला. पातळ असं तुम्हाला दिसेल. हाताने करून घेते. पातळ झाला. गुळाला पाणी सुटले. इथे मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते चवीसाठी. थोडंसं, जास्त नाही टाकायचं. थोडंसं वेलची, सूंठ आणि जायफळची एक थोडीशी टाकते. 1 चमच, छोटा 1 चमच आहे. मिक्स करून घेऊ. इथे मी रवा टाकते थोडा. 4 चमच आहे रवा.
चाळून घेतले छान. मी हे चमचने 4 चमच तांदळाचे पीठ घेतले, ते पण टाकून घेते. तांदळाच्या पिठाने छान खुसखुशीत असे आपले वडे बनतात घारगे. आता गव्हाचं पीठ घेते. हे पहा, जेवढं जसं आपल्याला त्या आपण मिक्स करून घेऊ. ह्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं थोडं थोडं पीठ घालून करून घ्यायचं आहे. मी पाणी नाही टाकत, पाणी वापरायची गरजच नाही पडणार, ह्याच्यामध्येच होऊन जाईल. बघा, तुम्ही तांदळाच्या पिठाच्या जागी थोडंसं बेसनचं पीठ टाकलं तरी पण चालेल. तर तांदळाच्या पिठामुळे छान अशी खुसखुशीत बनते आपला घारगा. अजून थोडं पीठ टाकून घेते. झाले. आता मी थोडंसं टाकून घेतलेलं पीठ, जसं लागेल तसं टाकायचं आपल्याला. आता थोडंसं तेलाचा हात लावून घेऊ. लगेच करायला घ्यायचं, ठेवून नाही द्यायचं, नाही तर मग अजून पातळ होऊन जाईल ते. आता आपण करायला घेऊ घारगे. इथे मी गोळा घेतलाय. थोडंसं तेल लावून घेते, लाटून घेऊ. अशा प्रकारे लाटून घेते 2-3. इथे मी खसखस लावून घेते. तुम्ही पांढरे तीळ पण लावू शकता. दोन्ही साईडला लावून घेते. खसखस लावून घेतले. अशा प्रकारेच बनवून घेते मी ती 4 बनवून घेतले. तुम्ही बाजारातून एकदम लाल पिकलेला भोपळा घेऊन या. मला भेटला नाहीये, थोडासा जास्त पिकलेला नव्हता. तर आपण तळून घेऊ. आता तेल गरम झालंय. आता आपण सोडून घेऊ घारगे वडे. पहा, फुलतोय. परतून घेऊ. हा फुललाय. आता परतून घेऊ. दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे चांगलं. गरम तेलामध्ये सोडायचे आहे. जास्त गरम पण झाले की थोडंसं मध्यम ठेवायचं आहे. पहा, अशा प्रकारे मी आता अशा प्रकारे तळून घेते. पहा, आपले भोपळ्याचे घारगे. लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर पण करा. तुम्हाला दाखवते मी. छान असा आवाज येतोय. हे पहा, तोडून पण दाखवते. पहा किती छान फुलले, कुसकुशीत आहेत एकदम. हे पहा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.